नमस्कार विद्यार्थ्यांनो, महत्वाचे टॉप मानसशास्त्राचे क्वेश्चन जे तुम्हाला परीक्षेला येऊ शकतात, खूप महत्वाचे. बघूया सविस्तर, वेळ न घेता क्वेश्चन आणि लगेच त्याचा आन्सर आपण या ठिकाणी घेणार. त्यामुळे चॅनल नवीन असताना अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल एकदा नक्की सबस्क्राईब करून द्या आणि सर्वांना तुमच्या मित्रांना शेअर करा. बघा, बुद्धिमापन चाचणी तयार करणारा फ्रेंच मानसशास्त्रज्ञ कोण होता? तर बिने होता. काय होता? बिने. उत्तर पण खाली दिले तुम्हाला, त्यामुळे तुमचा वेळ न घेता फास्ट आणि एक दोन वेळेस बघून घ्या. क्वेश्चन खूप महत्वाचे. ऐकूचं पूर्ण रूप काय? काय इंटेलिजन्स. पर्याय क्रमांक तुमचा ऐकूचं. एक नंबर बघा, क्वालिटी नाही, क्वेश्चन नाही. तर इंटेलिजन्स पर्याय क्रमांक बी तुमचं खरे उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचं, ऐकू मोजण्याचं सूत्र कुठलं आहे? कुठल्या सूत्राने ऐकू मोजतात? ठीक आहे, ऐकू मोजण्याचं सूत्र. थोडंसं टेक्निकल विषय झाला इथं. हा, तर त्याचं उत्तर तुम्हाला दिलं दिसतं लगेच खाली उत्तर त्याचं. मानसिक वय भागिले वय आणि गुणिले त्या ठिकाणी 100 अशा प्रकारे त्याचं सूत्र आहे. कशाचं? ऐकूच. दिसते का? मानसिक वय एक नंबरचं ऑप्शन आहे. सॉरी, वय गेले मानसिक वय भागिले वय आणि गुणिले 100. लक्षात ठेवा. ओके. 4 नंबरचा, जी स्मॉल जी आणि स्मॉल एस घटक कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? तर स्पेअर म्हणून मांडलेले. पुढचा प्रश्न, गार्डनरच्या बहुबुद्धिमत्ता सिद्धांत किती प्रकार आहे? ठीक आहे, तर किती प्रकार आहे त्याचे? एक सेकंड, वरचा प्रश्न आहे. टोटल 8 प्रकार आहे. प्रकारच विचारतात, कोणते विचारत नाही. ठीक आहे, बहुबुद्धिमत्ता सिद्धांतावर आधारित आहे त्याचे प्रकार. त्यानंतर संगीतात्मक बुद्धिमत्ता म्हणजे काय? कुठली? संगीतात्मक बुद्धिमत्ता म्हणजे काय? स्वर, ताल आणि जाण असणे म्हणजे संगीत. आता स्टर्नबर्गने कोणता सिद्धांत त्या ठिकाणी मांडला? स्टर्नबर्ग कोणता मांडलेला आहे? त्रिकात्मक सिद्धांत मांडलेला आहे. कोणाचा आहे तो? स्टर्नबर्ग. पुढे हा पर्याय क्रमांक खालीपैकी ऐकू मोजणारी चाचणी कोणती आहे? काय मोजणारी? ऐकू मोजणारी चाचणी कोणती? कुठल्या चाचणीमध्ये? तर स्टॅनफोर्ड बिनेट नावाची ऐकू मोजणारी चाचणी आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 9 नंबरचा आहे. ऐकू चाचणीचं उद्दिष्ट काय? काय उद्दिष्ट ऐकू चाचणीचं? तर वैयक्तिक आणि बौद्धिक क्षमता मोजणे हे महत्वाचा उद्देश आहे त्याचा. पुढचा प्रश्न आहे, काय वेस्लर यांनी कोणती ऐकू चाचणी त्या ठिकाणी काय केलेली आहे? विकसित केलेली आहे? तर WAIS नावाची चाचणी त्यांनी विकसित केलेली आहे. प्रश्न येऊ शकतो. तर त्यांचं नाव. आता IQ 90 ते 10 बघा, IQ 90 ते 110 या श्रेणीत असणारी बुद्धिमत्ता कशामध्ये मोडली जाते? तर सामान्य बुद्धिमत्ता म्हणून ती मोडली जाते किंवा मोजली जाते. तर 140 पेक्षा जास्त असणारी व्यक्ती कशात मोडली? IQ 140 पेक्षा जास्त असेल तर ती व्यक्ती कशात मोडते? कशात? मंदबुद्धी, सामान्य प्रतिभावंत व्यक्ती यामध्ये मोडते. किती? 140 पेक्षा जास्त. मानसिक वय, मेंटल एज संकल्पना कोणी मांडलेली आहे? तर कोणी बिनेनी मांडलेली ही संकल्पना. ठीक आहे. आता उपपत्ती ज्याला ऍप्टिट्यूड म्हणतात म्हणजे नेमकं काय? काय? तर नैसर्गिक क्षमता म्हणजे त्या ठिकाणी ज्याला ऍप्टिट्यूड आपण म्हणतो. आता उपपत्ती चाचणीचा उपयोग कोणासाठी केला जातो? तर ती ऑलरेडी विद्यार्थ्यासाठीच आहे. कोणासाठी उपयोग केला जातो? विद्यार्थ्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. आता DAT म्हणजे कोणती चाचणी आहे? तर ती उत्पत्ती चाचणी आहे. प्ले उत्पत्ती चाचणी. अशा प्रकारे काही तुम्हाला ट्रान्सलेटेड क्वेश्चन असू शकतात मानसशास्त्राचे, कारण IBPS ट्रान्सलेट करते सगळे प्रश्न. उत्पत्ती चाचणी कुठे जास्त वापरतात? तर व्यवसाय मार्गदर्शनामध्ये याचा उपयोग जास्त होतो. उत्पत्ती चाचणीच्या विद्यार्थ्यांना कशामध्ये त्या ठिकाणी मदत करते? तर करिअर निवडण्यामध्ये ती मदत करते. स्टर्नबर्गचा सिद्धांत सर्जनशील बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय? कल्पना शक्तीचा वापर करणे. ए नंबरचा ऑप्शन आहे. IQ चाचणीची एक मर्यादा कोणती आहे? तर सर्वांसाठी उपयुक्त आहे, अपूर्ण मापन करते, मानसिक दबाव वाढतो, वरील सर्व त्याच्या आहे. ठीक आहे, मर्यादा त्याच्या आहे. आता एक महत्वाचे क्वेश्चन कोणते? 20 क्वेश्चन आपण घेतलेले आहेत. तर यातले साधारणतः एक असे क्वेश्चन येते की मागच्या वेळेस सेम याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारलेत IBPS ने IQ वरती. हे महत्वाचे क्वेश्चन आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका. ठीक आहे, चला थांबतो.